नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल 10वीचा निकाल लागला. गुणांची चांगली टक्केवारी आलेली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि ज्यांना कमी आले त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि नापास जरी झाले असले तरी तुमचंही अभिनंदन. तुम्ही कशाला नाराज होता? पण आता मित्रांनो, महत्वाचा विषय हे आहे की आता यापुढे 11वीचे प्रवेश चालू होणार आहेत. आणि 11वीचे प्रवेश चालू झाल्याच्या नंतर जसं आपण दरवर्षी कॉलेजला जायचं, तिथं तितक्यापुरतं रजिस्ट्रेशन करायचं त्या कॉलेजला आणि मग तिथं गुणांप्रमाणे म्हणजे टक्केवारीप्रमाणे तिथं प्रवेश मिळायचे. मात्र आता ती पद्धत बदललेली आहे. आता विद्यार्थ्यांना केंद्रीयभूत जी पद्धत आहे त्या पद्धतीने म्हणजे ऑनलाईन अर्ज केल्याशिवाय 11वीला प्रवेश मिळणार नाहीत. आपल्याला जिथं कुठेही समजा ऍडमिशन घ्यायचं असेल, समजा एखादा संभाजीनगरचा विद्यार्थी असेल, त्याला छत्रपती शाहू लातूरला प्रवेश घ्यायचा असेल तर तो आता घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतो. आपल्या घरी बसून तो 10 कॉलेज निवडू शकतो. मग तिथल्या टक्केवारीप्रमाणे त्याला प्रवेश मिळेल आणि तिथे प्रवेश मिळाला आणि जर त्यानं पहिल्याच फेरीमध्ये नंबर लागला आणि घेतला नाही तर त्याला शेवटपर्यंत मग पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या फेरीत चान्स मिळणार नाही. मग एकदा ओपन टू ऑल ज्यावेळेस पर्याय येईल त्याच वेळेस त्याला प्रवेश मिळू शकतो. मात्र तो तिथंच मिळेल असं काही नाही. आणि त्यामुळे आता 11वीची एक नवीन जी सिस्टीम आहे ही या सिस्टीमची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आणणार आहोत की नेमकी ही पद्धत कशी असणार आहे. आणखी त्याची सविस्तर माहिती आलेली नाही. पूर्ण डिटेल विस्तृत माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून 11वीच्या प्रवेशाची आणणार आहोत. त्यामध्ये मग काही विद्यार्थ्यांना ITI ला जायचं असेल किंवा इकडं अर्ज भरलेला आहे, मग ITI ला जाता येतं का, किंवा ITI कडे आपण फॉर्म भरला आणि ITI ला किंवा पॉलिटेक्निकला फॉर्म भरला, तिकडं नंबर लागला नाही, मग आपल्याला परत इकडं 11वीला येता येतं का, अशा सर्व बाबींच्या ज्या काही अडचणी आहेत त्यावर आपण सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शैक्षणिक माहिती, स्कॉलरशिप विषयी माहिती, मग एज्युकेशन लोन असेल किंवा नोकरीविषयक माहिती असेल, अशी सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. कारण आपला उद्देश आहे बऱ्याचशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही माहिती मिळत नाही आणि त्याचमुळे आपला या चॅनलच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक माहिती ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना द्यायचा आपला महत्वाचा उद्देश आहे. आता तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.